नमस्कार. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी लहान मुलांची एकदम फेवरेट तसंच मोठ्यांनाही आवडणारी आहे व्हेज बर्गर. तुम्ही मॉल्समध्ये शॉप्समध्ये बर्गर खाल्लेच असतील, पण घरी बनवणं पण तेवढं सोपं आहे. कारण हे बन्स आहेत ना, हे रेडीमेड मिळून जातात आजकाल मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे, बटाटे उकडवून घ्यायचे आहेत आणि त्याला किसणीने अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे मी, म्हणजे त्याच्यामध्ये असे गुठळ्या नाही राहत, छानपैकी स्मॅश होऊन जातात. इथे गाजर आणि मटार यांना मी असं उकडवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये, पातेल्यामध्ये टाकून पूर्णपणे नाही, एक हाफ कुक केलेलं आहे. हे सगळं आपण एकत्र करायचं आहे. याच्यात टाकायचं आहे लाल तिखट, नंतर थोडी धने जिरे पूड, इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो. तिखटपणा तुम्ही आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त. आणि काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि आपलं नेहमीचं मीठ टाकलेलं आहे. या सगळ्याला छानपैकी मिक्स करायचं आहे हाताने. अशा प्रकारे आपलं मिक्सचर रेडी होऊन जातं आणि ह्याच्या आपण पॅटी बनवणार आहोत, ज्या बर्गरच्यामध्ये आपण टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण मोठे बॉल्स घेऊन त्यांचे सर्कल बनवून घेतले हाताने आणि ह्या आपल्या पॅटी, बर्गर पॅटी रेडी आहेत. स्टफिंग तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळं वापरू शकता. इथे कॉर्नफ्लॉवरची अशी पेस्ट बनवून घेतली, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 कपभर पाणी. त्याच्यामध्ये हे पॅटीला आपण घोळवायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये याला छानपैकी कोट करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने असं कोट करून एक 10 मिनटं याला साईडला आपण ठेवून देणार आहोत सगळ्या पॅटीजना. हे बघा, छान क्रंची कोटिंग तयार होतं याच्यामुळे. ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही मारी बिस्किटचा चुरा पण वापरू शकता, टोस्टचा चुरा वापरू शकता. हे आपले पॅटीज रेडी झालेले आहेत आणि आपण याला आता फ्राय करायचे आहेत. पण आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, आपण शॅलो फ्राय करणार आहोत. म्हणून एका पॅनमध्ये आपण घेतलेलं आहे तेल. तवा घेतलेला आहे मी नॉनस्टिक चांगला, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे नेहमीपेक्षा थोडं जास्त, म्हणजे कडा पण चांगल्या फ्राय होऊन येतील. 1-2-3 मिनटांनी त्यांना टर्न करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता छानपैकी फ्राय झाली आहे एक साईड. आता दुसरी साईड पण आपण फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी गॅस मीडियम टू हाय ठेवलेला होता, त्याच्यामुळे छानपैकी ती आतून पण शिजवून होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण गॅस थोडा हायस्ट ठेवलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी फ्राय करून झाल्यावर हे मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात आपल्याला. याच्या आतमध्ये थोडं थोडं तेल लावून याला आपण पॅनवर अशा प्रकारे थोडं टोस्ट करून घेणार आहोत. अगदी थोडं, खूप जास्त नाही, पण थोडे गरम केले ना की छान लागतात. तुम्ही दोन्ही साईडनी सुद्धा टोस्ट करू शकता. मी इथे एका साईडनीच टोस्ट करत आहे. थोडं हाताने असं प्रेस करत याला इथे आपण बटरवर घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे रेडी झालेले आहेत बन्स. आता आपण असेंबल करूया बर्गरला. सगळ्यात पहिले मी याच्यावर मायोनीज लावते. मायोनीज मी रेडीमेडच वापरलेली आहे, घरी बनवलेली असेल तर त्याहून उत्तम. इथे मी प्लेन मायोनीज आणि एका बर्गरवर तंदूर मायोनीज वापरलेली आहे. चमच्याने छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर आपलं एक एक आपण स्टफिंग असेंबल करणार आहोत. हा मी लेट्यूस घेतलेला आहे आणि त्याची पूर्ण पानं मोकळी केलेली आहेत आणि अशी हातानेच मी त्यांचे 2-2 पीस करून बर्गरवर ठेवणार आहे आणि थोडं हाताने प्रेस करून द्यायचं आहे. लेट्यूसचा एक क्रंच छान टेस्ट देतो बर्गरला आपल्या. तसंच हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे अवॉइड पण करू शकता, पण मी ॲड केलेलं आहे इथे. याच्यानंतर आपण यावर एक ठेवणार आहोत आपली जी पॅटी बनवलेली आहे आपण मिक्स व्हेजची. एक एक पॅटी ठेवली आहे आणि एका बर्गरवर आपण ठेवणार आहोत चीज स्लाईस आणि दुसऱ्यावर आपण चीज स्लाईस नाही ठेवत आहे, पण आता ठेवणार आहोत ओनियन रिंग्स. दोन्ही याच्यावर ठेवणार आहोत. ओनियन आणि टमॅटो क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता, कमी जास्त करू शकता. याच्याशिवाय ॲलेपिनो किंवा पिकल्स जे मिळतात मार्केटमध्ये ते तुम्ही ॲड करू शकता. ऑलिव्ज मिळतात ते ॲड करू शकता. मी इथे आत्ता फक्त कांदा आणि टोमॅटो ॲड करते आहे. 2-2 स्लाईस अंदाजे ठेवायचे आहेत आपल्याला, 2 किंवा 3. आणि याच्यावर आपण बर्गरचा दुसरा जो बन आहे तो वरती ठेवून द्यायचा आहे. हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे ते छान असं बसून जातं.
आणि हा आपला बर्गर रेडी आहे. ट्राय करा एकदा, नक्की घरी ट्राय करा. हे बघा किती छान लेयर दिसत आहेत. आपण आणि आपल्या हाताने बनवतो, स्वच्छता पण मेंटेन होते. आणि तसंच याच्यामध्ये आपण फ्रेश बनवतो, त्याच्यामुळे ते फ्रोझन वगैरे पॅटी नसते, आपली फ्रेश पॅटी असते. टेस्टी लागते, मेन गरम गरम छान लागतं खायला. ट्राय करा नक्की ही रेसिपी. कधी मुलांच्या बड्डे पार्टीजला किंवा तुमच्या घरच्या पार्टीजना तुम्ही हे बनवू शकता. किती सोपं आहे बनवायला. तर नक्की ट्राय करा, कमेंट करा. आणि माझं चॅनल आहे इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती, नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.